नमस्कार. आज समाजामध्ये काही तरुणांकडे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. त्यामुळं मोठा पगार महिनाकाठी त्यांच्या हातात पडतो. काही सामान्य कुटुंबातल्या तरुणांकडे पैसा येतो, पण तो जेमतेम येतो. आणि काही तरुण हे बेरोजगार आहेत. याच्यामध्ये ज्यांच्या हातात कलेलठ्ठ पगाराचे आकडे येतात महिनाकाठी, त्यांची प्रत्येक गोष्ट ही एक मोठा इव्हेंट बनवून समोर येताना दिसते. प्रत्येक गोष्ट साजरी होताना तिथे झगमगाट, डामडौल, उधळपट्टी दिसून येते. मग सामान्य कुटुंबातले तरुण त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात. आणि जे बेरोजगार तरुण आहेत ते घरच्यांवर दबाव आणून आपली गोष्ट साजरी करायचा प्रयत्न करतात. असं वाटतं की जणू एक प्रकारची स्पर्धाच सुरू आहे. त्यामुळं आज प्रत्येक समारंभ हा मोठ्या डामडौलात साजरा होतो. त्यात झगमगाट, धागडधिंगाणा आणि उधळपट्टी हे सारं घडताना दिसतंय. त्याचा समाजाला त्रासही होताना दिसतोय, पण याचा विचार केला जात नाही आहे. हे सगळं करू नये असं नाही, पण आर्थिक खर्चावर नियंत्रण असलंच पाहिजे. नाहीतर पुढचं बजेट कोलमडू शकतं. कर्जाचा बोजा प्रचंड वाढला की नैराश्य येतं. त्यातून तरुणांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. म्हणूनच आर्थिक संस्कार आणि खर्चाचं नियोजन प्रत्येकाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी वैभवसंपन्न कुटुंब नव्हती असं नाही, होती. पण प्रत्येकावरच एक प्रकारचा संस्कार होता. त्यामुळं प्रत्येक घरातला मनुष्य असेल किंवा प्रत्येक कुटुंब असेल, कुठलीही गोष्ट साजरी करताना विचार करायचे. तिथं नियोजन असायचं. कळत नकळत एक प्रकारचं नियोजन असायचं. आपल्या आवाक्यात राहून प्रत्येक गोष्ट साजरी केली जायची. प्रत्येक गोष्ट साजरी करताना एक प्रकारचा संस्कार होता. एका पैशाला जितकं महत्त्व होतं तितकंच अन्नाच्या प्रत्येक कणाला महत्त्व होतं. त्यामुळं अन्नाची नासाडी होणं हे क्वचित कुठंतरी दिसायचं, होतच नव्हतं. पार्ट्या जरी झाल्या तरी अन्नसंस्कार होता. त्यामुळं अन्न टाकू नये हा एक कळत नकळत घडलेला संस्कार असायचा. आजच्या प्रत्येक तरुणांनी याचा विचार केला पाहिजे, कारण पुढचा काळ तसा कठीण आहे. जर तुमचं आर्थिक नियोजन नसेल, जगण्याचे संस्कार नसतील, तर तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. तुम्हीही आनंदाने जगावं असं आमच्या पिढीला वाटतं. छान जगावं, प्रत्येकाने चांगलं जगावं असं वाटतं. त्यामुळं जरी हातात गलेलठ्ठ पगार येत असला तरी त्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. आणि बेरोजगार तरुणांनी आपण रोजगार कसा तयार करू किंवा काय करूया याचा विचारही केला पाहिजे. तसं पाहिलं तर कामं करण्यासारखी भरपूर आहेत जगामध्ये. काही वेळेला कुठलंही काम करताना लाज वाटू नये, कारण सुरुवात तिथून जर केली तर त्यातून एक नवीन आयडिया, कल्पना आपल्याला सुचू शकते आणि त्याच नवीन छोट्याशा कल्पनेचं एखाद्या चांगल्या बिझनेसमध्ये रूपांतर होऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळं प्रत्येक तरुणांना मला सांगायचं आहे की आर्थिक संस्कार मनावर करून घ्या, आर्थिक नियोजन करून घ्या आणि काटकसरीनं जगा, पण आनंदाने जगा. खूप खूप धन्यवाद.